गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपण निघालो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मानाच्या पालखीला. आपल्याला 3 दिवस होते, त्या वेळेला जायला भेटला नाही. आज चाललो आहे आपण, शेवटचा दिवस आहे आज. पालखी वरती जाणार आईच्या गाभाऱ्यामध्ये. तर आपण चाललो आहे. आपल्या जोडीला आहे गिरीश केने आणि अजून 2 मित्र येत आहेत. तर आपण निघलो आहे आता. बुरा आला आहे. बरीच पोरं होती जोडीला आपल्या, सगळे आपल्याला धोका दिला. बऱ्याच जण धोका दिला ना. वाघाने तर गुलीगत धोका दिला, अजून उठला नाही. एक नंबर नाटकी माणूस म्हणजे वाघ. वाघाच्या मुलं जाम टाइमपास झालेले आमचा. तरी आता आम्ही मागे पुढे न बघता आम्ही निघतोय आता. आपल्या जोडीला अण्णा आहे, आपण आता निघूया. निघा ना अण्णा, चला. बदलापूरमध्ये जस्ट अजून आलं तेवढी खराब आहे ना, जाम थंडी बेकार आहे. हातांची पूर्ण वाट लागली. ओव्हर थंडी आहे एकदम. बुरा भाई आपला हेल्मेट पण विसरला आणि हँडग्लोव्स पण विसरला. त्याची तर नको हालत झाले खराब. प्रवासाचा आनंद घेत आपण आता टाइम लॅप्स एन्जॉय करूया. पुढचा प्रवास तुम्ही टाइम लॅप्समध्ये बघू शकता. सकाळचा हा मनमोहक असं वातावरण आणि त्या वातावरणामध्ये असलेली राईड करायला खूप आनंद येतोय, खूप मजा वाटते. धुका पडलेला आहे. रस्त्याला मला एक क्रू भेटला, त्याला आम्ही जॉईन केलं आहे जस्ट. त्याच्या जोडीलाच आम्ही पण निघलो आहे पुढे. बघूया कुठपर्यंत आपल्या जोडीला असणार आहे ते. त्यासोबतच आपण थंडी उडली. चहा पिऊ, एक नंबर चहा आहे या. चहा गचक्या बघित या इथं गावात तरी. चहा पिऊन मग पुढे निघू आपण. एकदम खतरनाक सीन आहे आज. वाघ अजून घरीच झोपलेला आहे. वाघाच्या भरोशात राहिलो असतो तर आम्ही अजून पण घरीच असतो. काय रे, खोटा आहे घामना वाघाचा. लय खोटा, साफ खोटा. मला खूप चहा आवडलेला आहे, अजून मी एक घेतोय बघा. चहा दादा घे, तुला पाहिजे? अण्णा घे ना. अण्णाचे चावरे नील झाल्यात चांगलेच. बऱ्या डायरेक्ट आता लोणावळा थांबू आपण. लोणावळ्याला जरा सीन बघू थोडेसे. डायरेक्ट आपण डायरेक्ट पायथ्याशी का जागा बाबा. इकडे थंडीच गायब झाली डायरेक्ट. कोकणीच्या रस्त्यांची मजा घेत आम्ही पोचलो घाट चढायला सुरुवात केली. त्यानंतर वातावरण एकदम चेंज झाला आणि वातावरण खूप असं थंडगार होता. थंडी हवा वाहत होती आजूबाजूला. खूप बायकर्स वगैरे आलेले राईड करायला. संडे होता त्यामुळे खूप बायकर्स येतात लोणावळा साईडला. तुम्ही या, खूप मजा येते. आम्हाला नवीन स्पोर्ट्स बाईक, सुपर बाईक्स बघायला भेटल्या. जर तुम्ही नवीन असाल राईडसाठी तर फर्स्ट मला वाटतं राईड करायची असेल तर तुम्ही लोणावळ्याला येऊ शकता. बेस्ट लोकेशन आहे लोणावळा राईडसाठी. फर्स्ट राईड जर तुम्ही सुरुवात करत असाल रायडिंगसाठी तर तुम्हाला फर्स्ट लोकेशन लोणावळा बेस्ट असेल. पुढे आपल्याला लागतोय शंकरोबाचं मंदिर. आपल्या राईट साईडला 1929 मध्ये बांधली गेलेली ही वास्तुकला आहे. वाहन चालकांसाठी सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करण्यासाठी हा लोकप्रिय असं ठिकाण आहे. हा डोंगराळ भागातून सुरुवात जेव्हा आपण स्टार्ट करतो वरचा घाट चढायला त्यावेळेला आपल्याला त्यांचं दर्शन घेऊनच पुढे निघायचं असतं.
निम्मे घाट पार केल्यानंतर आपल्याला लागतो तो म्हणजे मेन पॉइंट. त्याला बायकर्स पॉइंट पण बोलतात. हर सूर्योदय एक नई शुरुआत और एक नया अंत लेकर आता है. आज की सुबह एक बेहतर रिश्ते की नई शुरुआत और बुरी यादों का नया अंत बने. ये जीवन का आनंद लेने, घुसकर सांस लेने, सोचने और प्यार करने का अवसर है. इस खूबसूरत दिन के लिए मैं आभारी रहूँगा सदैव मेरे धरती माँ का. इथे जे आनंद आहे, नयनरम्य निसर्ग, नयनरम्य दृश्य आणि इथले जे आहेत सूर्योदयासाठी खास इथे खूप जण उपस्थित असतात आणि आम्ही त्यासाठी उपस्थिती दाखवलेली आहे. ते खूपच असं कुजीचं वातावरण आहे. ते खूप हवा सुटली आहे, स्टेबल उभं राहता येत नाही इथे, खूप हवा आहे खूप. वरती असताना आम्हाला इथे काका भेटले, ते स्थायिकच होते इथले लोकल. त्यांची चार्जिंगची स्कूटी आहे. ती चार्जिंगची स्कूटी हवेच्या मुलं इकडे तिकडे होते, थांबून राहिले, एवढी आवाज सुटली आहे. खूपच हवा आहे, खूपच. बुरा आणि त्यांच्या जोडीला मजा करतोय, मस्ती करतोय बुरा. म्हणजे खूप बाईकही हालते इथे, एवढी हवा सुटली आहे. स्टेबल उभा राहू शकत नाही आपण एक ठिकाणी. फोन हातामध्ये पकडतोय, फोन इकडे तिकडे होतोय, एवढी हवा सुटली आहे. खूप छान वाटतंय. तुम्ही इथे 2 मिनटं तरी शांत थांबलेत, तुमच्या मनाला एवढं शांती भेटेल, एवढं भारी वाटेल ना. बाईकचं साऊंड ना कसं वाटतं बाबा? बाईकचं साऊंड छान वाटतं. आपलं माझं पण मन करतो मी पण एखादी खेळ प्रत्येक माझं स्वप्न पूर्ण मी करणार. फायनली आपण ज्या गोष्टीसाठी एवढा लांबचा प्रवास करून आलोय, आपण एकविरा प्रवेशद्वारामध्ये एंट्री केली आहे. आता आपण जाऊया आईच्या पालखीला वरती. चला बघूया, सगळे मजा करूया खूप. जर्सी वगैरे घातली मस्त पचकी एकदम. बरोबर भाई विसरलाय. गाडी बिडी बघा कशी पार्क केलेली आम्ही डायरेक्ट एकदम काटात. नशीब आहेत भेटली पालखी एकदम. और लांबच्या आम्हाला वाटलं गेली वरती. भूटान पायान फायनली आम्ही पालखीवर पोहोचलेला आहे. हो उत्सव काय तुम्हाला सांगू मी. उत्सव का उत्साह. ही अशी एवढी गर्दी बघून सगळ्यांच्या मनामध्ये एकच डायलॉग आला असेल आणि माझ्याही मनामध्ये तोच आला आहे, राडा होणार, पोरं नाही ऐकणार. ते वरती बघ तिकडं, ते दिसतात का तिकडं? कोण आहे? हे बघ ना वरती. हॅलो. महाराष्ट्रातली सर्वात मोठी मानाची पालखी असल्यामुळे आपल्या पालखीला VIP दर्शन होता आणि आपण दर्शन घेतला आणि त्यानंतर आपण गेलो आहे जेवण करायला आणि त्यानंतर आपण तसेच 5 ते 10 मिनटं थोडीफार खरेदी केल्यानंतर आपण निघलो आहे परतीच्या प्रवासाला आपल्या. कारण आपण लेट निघालो तर आपण लेट घरी पोचू आणि रात्र करायची नाही आपल्या घरी पोचायला.
आपण निघूया मस्त. चला आणि परत भेटूया आपण पुन्हा अशा नव्या व्लॉगमध्ये. सर्वांना जय एकविरा आणि जय श्रीराम.